हे गाइस, तर नेहमीप्रमाणे मी चाललोय आता लँडस्केप करण्यासाठी गंगेवर. जाता जातात पाऊस पडला आणि मी थांबवून घेतलं. तर आता मी पोहोचलोय गंगेवर. तर पावसाचं छान दृश्य दिसत आहे तुम्हाला. या बदकांचं खूप छान दृश्य दिसतोय. सगळे एक लाईनीत चालले, सर्वजण चढताय हळूहळू. पडत पडत काय ना चढताय. बट एका बदकाला चढताच येत नव्हतं. ते बदक थोडं पुढे गेलं. खूप स्ट्रगल करून करून आता फायनली ते चढलेलं आहे. हे बघा, आता सर्व एक ग्रुपने वर चालले. पण आपल्याला काय, आपल्याला तर पेंटिंग करायची होती ना. वॉटरकलरचा फ्लो दिला मी पहिले. मी छान असं पेंटिंग करण्यामध्ये रमलो होतो. पण तितक्यात अचानक पाऊस आला आणि सगळे चिंतोडे उडले माझ्या पेंटिंगवर. पण थांबलो नाही मी. हा पाऊस आलेला पण मी पेंटिंग चालूच ठेवली. मी गंगेवरच्या नीलकंठेश्वर मंदिरात बसलो. हा तिथला व्ह्यू. मागे आपल्याला नागशंकरचं टेम्पल दिसतंय. फ्लो दिल्यानंतर थोडी थोडी डिटेल्स ॲड करतोय. आता ही माझी पॅलेट, ही पेंटिंग रेडी झाली. पेंटिंग करत असताना एका काकांना खूप ड्रॉइंग आवडली. मग त्यांनी माझं व्हिडिओज वगैरे काढले, यूट्यूबला टाकले. थोडेसे बोलले माझ्याशी. ही पेंटिंग कंप्लीट झाली आहे. हा गंगेवरचा फेमस पूल, व्हिक्टोरिया पूल. मी आता पुढचं स्केच करण्यासाठी आलोय काळाराम मंदिरात. पाऊस पडणार होता म्हणून मी पहिलेच एका बाजूला बसून घेतलं. तर स्केच काढायला लागलो. तर आपलं स्केच आणि पेंटिंग आज झालेली आहे. तर मी निघालो आता घरी. तर तुम्हाला स्केच आणि पेंटिंग आणि व्लॉग कसा वाटला तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.